महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे। मात्र तरीही युती आणि आघाडीच्या घोषणा अद्याप झालेल्या नाहीयेत। अनेक ठिकाणी वेगळीच राजकीय समीकरणं बघायला मिळत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांमध्ये नाराजीचा सूरही वाढताना दिसतोय। बघूयात। महापालिका निवडणुकीत नाराजीचा उद्रेक। पुण्यात राष्ट्रवादीच्या एकीमुळे प्रशांत जगताप नाराज। नाशकात भाजपातील मेगा भरतीमुळे देवयानी फरांदे नाराज। कोल्हापुरात महाविकास आघाडीत नाराजीचा सूर। नाशकात भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांच्याच राड्यानं नाराजीचा सूर तीव्र झाल्याचं समोर आलंय। नाशकात ठाकरे शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला। मात्र गिरीश महाजन यांनी रातोरात घडवून आणलेल्या ह्या ऑपरेशन लोटसला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र जोरदार विरोध केला। मात्र हा विरोध डावलून पक्षप्रवेशाचा सोहळा गोंधळामध्येच पार पडला। मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, मात्र तरीही पक्षप्रवेश झाला। यातून भाजपातील प्रमुख नेत्यांची नाराजी उघड झाली असली तरी मात्र नाराजी दूर करण्यात येईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलं। मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही। त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे। मावळेल थोडा वेळ असतो, पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही। असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाही आहे। आता एकाच प्रभागामध्ये आम्ही 7-8 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। मग काय सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का 8 लोकांना? मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री मोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडेही बोलता येईल। अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांचा थोडासा गैरसमज होता की तुम्ही तिकीटच वाटप करता आहात। मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाही आहे। तर तिकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी उघड झाली आहे। शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्यानं शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पदाचा राजीनामा दिला। सुप्रिया सुळे यांच्याजवळ दीर्घ चर्चेनंतरही त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। आता ते काँग्रेसमध्ये जातील असं सांगण्यात येतंय। तर सुप्रिया सुळेंवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे। माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे। त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती। त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती। आमचं ठरलंय असं म्हणणाऱ्या कोल्हापुरात महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील धुसफूस समोर आली आहे। काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या कार्यपद्धतीला शरद पवार राष्ट्रवादीचा विरोध आहे। राष्ट्रवादीनं कोल्हापुरात 14 जागा मागितल्यात, मात्र इतक्या जागा देण्यास काँग्रेसनं नकार दिलाय। याच नाराजीतून मवियातून बाहेर पडून तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नात शरद पवार राष्ट्रवादी आहे। जयंत पाटील साहेबांची 2-3 वेळा बंटी साहेबांची चर्चा झाली, परंतु त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह सेन्स न येता निगेटिव्ह सेन्स यायला आला। त्यामुळे आज कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या लक्षात आलं की त्यांनी फक्त अखेर शिवसेना, उद्धव ठाकरे आणखी आपली पत्रकार परिषद घेऊन आमच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं मागणी, बोलवणं किंवा चर्चा काहीच न करता निर्णय काल पत्रकार परिषद केल्यानंतर आम्हाला आज निर्णय घ्यावा लागला। काल आमच्या मुलाखती झाल्या, लोकांच्या भावना भयंकर तीव्र आहेत, त्यामुळे त्यांनी ते लढायचं त्या सगळ्या आमच्या उमेदवारांनी ठरवलेलं आहे। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। याला माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी विरोध केलाय। अब्दुल रशीद खान यांचा अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला। त्यावेळी खान यांच्या तोंडावर चंद्रकांत खैरे यांनी हा विरोध व्यक्त केला। संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे, नाशिक अशा सगळ्याच महानगरांमध्ये पक्षांतर्गत आणि युती आघाड्यातील नाराजी एकदम उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय।
आता ह्या नाराजीतून नवी समीकरणं समोर येणार की ही नाराजी दूर होणार हे येत्या काळातच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.